नमस्कार, मी राधिका रेडकर। आज मी तुम्हाला माझ्या जन्मगाव म्हणजे कोल्हापूर, तर कोल्हापूरमध्ये एक 60 मारी असं जे खेळण्याचा प्रकार होता त्याबद्दल सांगणार आहे। प्रथम कोल्हापूरबद्दल सांगते। ते आधी जगप्रसिद्ध झालेलं आहे, म्हणजे ते तांबडा पांढरा रस्सा यामुळे प्रसिद्ध झालेला आहे। पण त्याच्याबरोबरच कोल्हापूर म्हणजे कोल्हापुरी चपला, कोल्हापुरी गूळ, कोल्हापुरी पैलवान, कोल्हापुरी गायक, कोल्हापुरी चित्रकार, कलानगरी, करवीर नगरी, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या नावाने कोल्हापूर हे ओळखलं जातं। कोल्हापूर ही छत्रपतींची दुसरी गादी असल्यामुळे त्या गावामध्ये पूर्णपणे वीरतेला प्राधान्य, शिक्षणाला तर होतंच, कारण शाहू महाराजांनी इतक्या वेगवेगळ्या जातीच्या हॉस्टेल्स उभं करून सगळ्यांना शिकावं म्हणून खूप प्रयत्न केले। तो भाग परत कधीतरी। पण आज मी तुम्हाला जे 60 मारी म्हणून सांगणार आहे ना, ते 2 आठवणी सांगणार आहे मी तुम्हाला। एक 60 मारीबद्दल आणि एक कोल्हापुरातले प्रसिद्ध पैलवान यांची आमची ओळख कशी झाली त्याबद्दल। तर 60 मारी हे असं भलं मोठं ग्राउंड असतं। त्या ग्राउंडमध्ये काही असे बुरुज केलेले असतात, म्हणजे छोटेसे आत शिरायला छोटी जागा असते, वर चढायला पायऱ्या असतात आणि आत शिरून पायऱ्यावरून त्या बुरुजावर जाता येतं। असे 5-6 बुरुज त्या जागेमध्ये आणि मोकळी जागा ठेवलेली असते। आणि ही 60 मारी म्हणजे काय, तर हत्तीशी झुंज। आता हत्तीशी झुंज कोणाची? हत्तीची नाही तर माणसांची। तिथे 5-6 मर्द मराठे हे मावळे हे त्या मैदानात असायचे आणि एका ठिकाणाहून मदमस्त हत्ती हा सोडला जायचा आणि त्या हत्तीला हे मावळे चिडवायचे। कसे? चै अगद चै, चै अगद चै, चै अगद चै असा आवाज काढला की तो हत्ती कावराबावरा होऊन अंगावर जायचा की तो त्याला हूल द्यायचा आणि पळायचा। पण जास्तीत जास्त पळवायचं त्याला, त्याच्या तावडीत सापडायचं नाही। आणि अगदी वेळ आली सोंडेच्या, आपण आता अगदी आवाक्यात आलो असं वाटलं की त्या बुरुजात छोट्याशा ह्याच्यातून आत शिरायचं। आत शिरलं की हत्ती काही आत येऊ शकत नाही, त्यामुळे पायरीवरून वर चढायचं आणि परत त्याला चिडवायचं। हे आता आपल्याला क्रूरपणाचं वाटतं आणि आता तो खेळ केव्हा, माझ्या जन्माच्या आधी केव्हा कितीतरी वर्ष तो बंद झालेला होता। पण ती जागा काय असतं, इतिहासाची काही हे अवशेष, भग्न अवशेष का असेनात, पण त्यावरून आपल्याला त्या शहराचं काय म्हणावं, वैशिष्ट्य कळतं। कारण काय आहे की कोल्हापूर म्हटलं तर त्या ठिकाणी कुस्तीची पंढरी, हे सुद्धा कसं आहे की कुस्त्या म्हणजे सुद्धा सगळा बळाचा हे असतो ना, तर त्यामुळे तिथे पैलवान असायचे, खूप वेगवेगळ्या तालमी असायच्या। म्हणजे आता जाऊन मुलं जातात जिममध्ये तसं नव्हे, ते पैलवानच्या तालमी असायच्या आणि त्यांच्या एकमेकांशी कुस्त्या व्हायचं। कोल्हापूरचं कुस्त्याचं मैदान हे पूर्ण भारतात प्रसिद्ध, कारण महाराजांनी ते परदेशी गेलेले असताना एका देशातलं ते पाहिलं ते मैदान आणि त्यांनी त्याप्रमाणे आपल्या शहरामध्ये, आपल्या गावामध्ये ते तसं हे सुरू केलं। फार सुंदर। आणि आजूबाजूच्या खेड्यातले लोक यायचे, त्यांच्या बैलगाड्या। आम्हाला आठवतं अगदी, आम्ही शाळेत जाताना आमच्या शाळेच्या वाटेवरच होतं ते मैदान, असं उंच आणि पूर्ण दगडी, काळ्या दगडांनी ते बांधलेलं आणि वर असं वर उतार असं आणि मध्ये मग ते कुस्त्याचं मैदान, त्यामुळे कुठूनही मैदानातून बघता येत होतं। तर आता मी 60 मारी सांगितली, तसं हे कुस्त्याचं मैदान, कुस्त्या लागायच्या। भारतभरचे पैलवान यायचे कोल्हापुरामध्ये। अगदी त्यावेळेला गामा गुंगा नावाचे अतिशय प्रसिद्ध हे होते, त्यांनी सुद्धा चितपट केलेलं कोल्हापूरच्या पैलवानांनी। आणि हे पैलवान काय करायचे, पहाटे उठून त्यांचे व्यायाम सुरू व्हायच्या, कसरती सुरू व्हायच्या, एकमेकाच्या कुस्त्या सुरू व्हायच्या आणि तिथून ते आमच्या पंचगंगा नदीवर जायचे स्नानासाठी जायचे। तिथे स्नान करायचे, आपले कपडे धुवून खांद्यावर टाकून यायचे, लुंगी लावलेले, आणि त्यांच्या हातात एक 2 शेराची म्हणजे 2 लिटरची एक पितळी बादली असायची। ती बादली घेऊन ते
दूध कट्ट्यावर जायचे. आता तुम्ही म्हणाल दूध कट्टा म्हणजे काय, तर कोल्हापुरामध्ये अशा म्हशी 7-8 म्हशी एका ठिकाणी उभ्या असायच्या. त्यांचे मालक येऊन तिथे त्यांना घेऊन यायचे आणि तिथे ते दूध म्हणजे म्हैस पिळून ताजं निरसं दूध हे पैलवान प्यायला यायचे तिथे. म्हणजे ती 2 शेराची ती बादली भरून ते दूध रिचवायचे. आणि आमच्यासारखे सुद्धा मुलं मुली तिथे ते धारोष्ण दूध म्हणतात, आपण त्याला निरसं दूध म्हणतो, ते प्रकृतीला चांगलं म्हणून तिथे आपलं फुलपात्रभर पावशेर बिवशेर असं प्यायला यायचं. पण ते पैलवान असं 2-2 शेराचं हे प्यायचे, दूध प्यायचे आणि मग परत आपल्या अर्थात तिथे पचवायची त्याच्याकडे ताकद असायची म्हणून प्यायचे ना. पण असे आम्हाला शाळेत जाताना बरेच पैलवान दिसायचे. दूध कट्टा हा अगदी प्रसिद्ध कोल्हापुरातला. म्हणजे ते सगळे जे मालक हैया 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 असे ओरडायचे की इथे या आमच्याकडे आणि दूध प्यायला म्हणून, आणि तिथे खूप गर्दी असायची. तर हे पैलवान आम्हाला एक आकर्षणच असायचं पुष्कळ. तर तसे एक कोल्हापुरामध्ये अतिशय देखणे, रुबाबदार आणि अतिशय बलशाली असे गणपत आंदळकर नावाचे एक पैलवान होते. ते आम्हाला जाता येताना दिसायचे कधी कधी, पण असं जवळून बघायचं काय हे नाही. साधारण माहिती होतं की हे गणपत आंदळकर. आम्ही त्यांच्याकडे आदराने, थोडंसं भीतीयुक्त आदराने बघायचो. तर एकदा काय झालं, आम्ही भवानी मंडपातल्या आपल्या महाराजांचं खाजगी जे देऊळ आहे ते सगळ्यांसाठी खुलं होतं. तर ते भवानीचं देऊळ त्या जुन्या राजवाड्याच्या परिसरामध्येच तिथे ते देऊळ आहे. तर तिथे आम्ही गेलो होतो. हे देऊळ म्हणजे इतकं छान आहे ना की तिथे महाराजांची मसनद म्हणजे गादी ज्याच्यावर राजा बसतो ना ते ठेवलेले आहे. शाहू महाराजांचा भला मोठा लाईफ साईज असा भला मोठा पुतळा केलेला आहे. त्याच्यानंतर महाराजांनी शिकार केलेला एक गवा म्हणजे रानरेडा प्रचंड मोठा, म्हणजे 2 म्हशी किंवा 2 लहान रेडे हे एकत्र केले तर केवढा होईल एवढा मोठा तो त्यांनी रेडा गवा मारलेला तो तिथे पेंढा भरून आहे. तर त्या देवळामध्ये आम्ही सर्रास जायचो. अतिशय गार आणि हे छान, आणि तिथे देवीच्या पुढे सेवा करायला चांगले चांगले गायक वगैरे गायला यायचे तिथे. तर त्या देवळामध्ये आम्ही गेलो होतो आणि समोरून एक पैलवान येताना दिसले. तर आम्हाला वाटलं की मी आणि माझी मैत्रीण होतो, आम्हाला वाटलं की हे बहुतेक आंदळकर आहेत बरं का म्हणून. तर म्हटलं विचारूया काय गं ते कोण आहेत ते. मैत्रीण म्हटलं तू वेगळी आहेस का गं, असं कसं ते काय त्यांना काय वाटेल. म्हटलं काय उगीच जाऊन नाही विचारूया तर आपण, चल म्हणून आम्ही गेलो घाबरत आणि त्यांना म्हटलं की ते गणपत आंदळकर ते तुम्हीच काय हो, असं नाही विचारलं. गणपत आंदळकर कोण, तर पैलवान आहेत माहीत नाही तुम्हासनी असं त्याने विचारलं. तर नाही पण ते तुमचे भाऊ लागतात काय, तुम्ही त्यांच्यासारखेच दिसतात. आम्हीच की गणपत आंदळकर असं म्हटल्याबरोबर आम्ही जी धूम ठोकली आणि पळत सुटलो. आणि ते हसायला लागले की या एवढ्याशा मुली विचारतात काय आपल्याला येऊन गणपत आंदळकर तुम्ही त्यांचे भाऊ काय, आणि पळत काय सुटतात म्हणून त्यांना ही गंमत वाटली आमची. तर असे आम्ही उद्योग खूप करत होतो. कुठंही जायचं, कोणाशी बोलायचं, हे करायचं. तसं कोल्हापुरात ना असं त्याच्याशी बोलू की नको त्याच्याशी बोलू की नको असं काही नव्हतं. कोणी कोणाशी बोलावं, प्रेमाने बोलतात लोक, अजूनही बोलतात. आणि एकंदर गावाचं व्यक्तिमत्व हे दिलखुलास, प्रेमळ, रांगडं असलं तरीसुद्धा जीवाला जीव देणार आहे. आणि म्हणून मी माझ्या कोल्हापूरची तुम्हाला एक घटना ही सांगितली. अजून खूप गोष्टी सांगायच्या. पॅलेस थिएटर जे प्रसिद्ध होतं ते आता मध्ये त्याला आग लागली. ते इतिहासाचे साक्षीदार अशी काही ठिकाणं आहेत, त्याच्याबद्दल मी तुम्हाला मधून सांगणारच आहे माझ्या आठवणी तिथल्या. तुम्हाला आवडलं असलं तर लाईक करा, शेअर करा. कोल्हापूरला गेला तर भवानी मंडपामध्ये जा, अंबाबाईच्या देवळाच्या जवळ. अंबाबाईला सगळेच जातात पण त्या भवानीच्या देवळात सुद्धा जा, अतिशय सुंदर आहे. तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे आणखी तुम्हाला बघायला मिळेल. आणि जर बेल आयकन दाबलं तर सगळ्यात प्रथम तुमच्याकडे त्या नवा व्हिडिओ झाला तर. धन्यवाद.